नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण संगणकातील एक अतिशय महत्त्वाचा विषय शिकणार आहोत. तो म्हणजे फाईल्स आणि फोल्डर्स. जशी आपण शाळेची पुस्तके बॅगेमध्ये व्यवस्थित ठेवतो, तशीच संगणकामधील माहिती फोल्डर्समध्ये व्यवस्थित ठेवली जाते. आज आपण जाणून घेणार आहोत फाईल म्हणजे काय, फोल्डर म्हणजे काय, फाईल आणि फोल्डर कसे तयार करायचे आणि त्यांचा योग्य वापर कसा करायचा. चला तर मग सुरुवात करूया. हा कपाट पहा. या कपाटामध्ये वेगवेगळ्या विषयांची पुस्तके ठेवलेली आहेत. मराठी, गणित, विज्ञान आणि इंग्रजी. संगणकामध्येही याच प्रकारे माहिती ठेवण्यासाठी फोल्डर्स वापरले जातात. फोल्डर म्हणजे अनेक फाईल्स ठेवण्याची जागा. जसे कपाटात कप्पे असतात, तसे संगणकामध्ये फोल्डर्स असतात. यामुळे माहिती व्यवस्थित राहते आणि शोधणे सोपे होते. हा संगणकाचा स्क्रीन पहा. येथे अनेक फोल्डर्स दिसत आहेत. उदाहरणार्थ, माझे फोटो, माझे गृहपाठ, माझी चित्रे, गाणी आणि इतर माहिती. प्रत्येक फोल्डर एका विशिष्ट प्रकारची माहिती साठवण्यासाठी वापरला जातो. यामुळे माहिती शोधण्यासाठी कमी वेळ लागतो. हा माझे गृहपाठ नावाचा फोल्डर आहे. या फोल्डरमध्ये गृहपाठाशी संबंधित सर्व फाईल्स ठेवता येतात. फोल्डर वापरल्यामुळे माहिती व्यवस्थित राहते आणि आवश्यक फाईल पटकन सापडते. आता आपण नवीन फोल्डर तयार करूया. पहिले डेस्कटॉपवर उजवी क्लिक करा. त्यानंतर न्यू वर क्लिक करा. आता फोल्डर निवडा. नवीन फोल्डर तयार होईल. यानंतर त्या फोल्डरला आपल्याला हवे ते नाव देता येईल. फोल्डर तयार झाल्यानंतर त्याला योग्य नाव देणे महत्त्वाचे असते. फोल्डरवर क्लिक करा. नाव टाईप करा. उदाहरणार्थ, माझे गृहपाठ. नाव लिहून झाल्यावर एंटर की दाबा. आता तुमचा फोल्डर वापरण्यास तयार आहे. आता तुम्ही स्वतः प्रयत्न करा. मराठी, इंग्रजी, गणित आणि विज्ञान या नावांचे 4 फोल्डर्स तयार करा. व्हिडिओ थांबवा. फोल्डर्स तयार झाल्यावर पुन्हा व्हिडिओ सुरू करा. चला पाहूया तुम्ही किती शिकलात. प्रश्न आहे, फोल्डर म्हणजे काय? पर्याय अ, पुस्तक. पर्याय ब, कपाटाचा कप्पा. पर्याय क, पेन. योग्य उत्तर आहे पर्याय ब, कपाटाचा कप्पा. खूप छान. आता आपण फाईल समजून घेऊया. संगणकावर जतन केलेली प्रत्येक माहिती म्हणजे फाईल. उदाहरणार्थ, निबंध, फोटो, गाणी, प्रेझेंटेशन आणि मजकूर. प्रत्येक माहिती वेगवेगळ्या प्रकारच्या फाईलमध्ये साठवली जाते. एखादी फाईल वापरायची असेल तर ती उघडावी लागते. प्रथम फोल्डर उघडा. आवश्यक फाईल निवडा. त्या फाईलवर दोनदा क्लिक करा. आता ती फाईल संबंधित प्रोग्राममध्ये उघडेल. महत्त्वाच्या फाईल्स सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी नियमित बॅकअप घ्या. फाईल्सना योग्य नावे द्या. अनावश्यक फाईल्स हटवा. महत्त्वाची माहिती USB किंवा इतर सुरक्षित ठिकाणी जतन करा आणि संगणकात अँटीव्हायरस वापरा. आज आपण काय शिकलो? फोल्डर म्हणजे फाईल्स ठेवण्याची जागा. फाईल म्हणजे माहितीची एक युनिट. फोल्डर्स तयार करणे, त्यांना नाव देणे, फाईल्स उघडणे आणि सुरक्षित ठेवणे. खूप छान. ज्या फाईलची गरज नसते ती आपण डिलीट करू शकतो. फाईल निवडा. डिलीट की दाबा किंवा राईट क्लिक करून डिलीट निवडा. फाईल रिसायकल बिनमध्ये जाईल. आवश्यक असल्यास ती पुन्हा मिळवता येते. योग्य फाईल व्यवस्थापनामुळे वेळ वाचतो. माहिती सुरक्षित राहते. फाईल्स पटकन सापडतात
आणि संगणक अधिक कार्यक्षम बनतो. म्हणून नेहमी फाईल्स योग्य फोल्डर्समध्ये ठेवा. फाईलच्या नावाच्या शेवटी असलेल्या भागाला एक्सटेन्शन म्हणतात. उदाहरणार्थ DOCX, PDF, JPG, MP3, MP4 यामुळे फाईलचा प्रकार ओळखता येतो. कॉपी म्हणजे मूळ फाईल तशीच ठेवून तिची दुसरी प्रत तयार करणे. फाईल निवडा. Ctrl+C दाबा. नवीन ठिकाणी जाऊन Ctrl+V दाबा. आता फाईलची प्रत तयार झाली आहे. फाईल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे म्हणजे मूव्ह करणे. फाईल निवडा. Ctrl+X दाबा. नवीन फोल्डरमध्ये Ctrl+V दाबा. आता फाईल नवीन ठिकाणी जाईल. फाईल हटवल्यानंतर ती लगेच कायमची नष्ट होत नाही. ती रिसायकल बिनमध्ये जाते. चुकून हटवलेली फाईल रिस्टोर करून परत मिळवता येते. रिसायकल बिन हा संगणकातील कचरापेटीसारखा असतो. डिलीट केलेल्या फाईल्स येथे साठवल्या जातात. गरज असल्यास त्या रिस्टोर करता येतात. रिसायकल बिन रिकामी केल्यानंतर मात्र फाईल कायमची हटते. कधी-कधी आपल्याकडे खूप फाईल्स असतात. अशा वेळी सर्च सुविधा उपयोगी पडते. सर्च बॉक्समध्ये फाईलचे नाव टाईप करा. संगणक ती फाईल पटकन शोधून दाखवेल. यामुळे वेळ वाचतो आणि काम सोपे होते. नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण संगणकातील एक अतिशय महत्त्वाची गोष्ट शिकणार आहोत, रिसायकल बिन. आपण एखादी फाईल डिलीट केली तर ती लगेच कायमची नष्ट होत नाही. ती सर्वप्रथम रिसायकल बिनमध्ये जाते. रिसायकल बिन म्हणजे संगणकातील एक सुरक्षित डबा आहे. चुकीने डिलीट झालेली फाईल आपण येथून पुन्हा रिस्टोर म्हणजेच परत मिळवू शकतो. रिसायकल बिन उघडण्यासाठी डेस्कटॉपवरील रिसायकल बिन आयकॉनवर डबल क्लिक करा. जर एखादी फाईल परत हवी असेल तर त्या फाईलवर राईट क्लिक करून रिस्टोर निवडा. लक्षात ठेवा, रिसायकल बिन रिकामी म्हणजे एम्प्टी केल्यानंतर फाईल कायमची डिलीट होते. म्हणून महत्त्वाच्या फाईल्स डिलीट करण्यापूर्वी नीट विचार करा. आता आपण स्वतः एक फोल्डर आणि काही फाईल्स तयार करूया. डेस्कटॉपवर राईट क्लिक करा. न्यूवर क्लिक करा आणि फोल्डर निवडा. फोल्डरचे नाव द्या माय फाईल्स. आता हा फोल्डर उघडा. त्यामध्ये डॉक्युमेंट्स, पिक्चर्स, ड्रॉइंग्स आणि म्युझिक असे 4 सबफोल्डर्स तयार करा. यानंतर प्रत्येक फोल्डरमध्ये संबंधित फाईल सेव्ह करा. डॉक्युमेंट्समध्ये निबंध, पिक्चर्समध्ये फोटो, ड्रॉइंग्समध्ये चित्र, म्युझिकमध्ये गाणे. अशा प्रकारे फाईल्स व्यवस्थित ठेवल्यास त्या शोधणे खूप सोपे होते. विद्यार्थ्यांनो, फाईल तयार करणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच ती सुरक्षित ठेवणेही महत्त्वाचे आहे. महत्त्वाच्या फाईल्स कधीही चुकून डिलीट करू नका. नेहमी बॅकअप घ्या. बॅकअप म्हणजे आपल्या फाईलची अतिरिक्त प्रत. ही प्रत पेन ड्राईव्ह, एक्सटर्नल हार्ड ड्राईव्ह किंवा क्लाउडमध्ये ठेवू शकतो. फाईल्स योग्य फोल्डरमध्ये ठेवा. संगणकामध्ये अँटीव्हायरस वापरा. अनोळखी ईमेल, लिंक किंवा फाईल उघडू नका. त्यामुळे व्हायरस येऊ शकतो आणि तुमच्या फाईल्स खराब होऊ शकतात. सुरक्षित फाईल्स म्हणजे सुरक्षित माहिती आणि सुरक्षित भविष्य. चला, आता आपण आज शिकलेल्या गोष्टींचा थोडक्यात आढावा घेऊया. फाईल म्हणजे माहिती साठवण्याची जागा. फोल्डर म्हणजे अनेक फाईल्स व्यवस्थित ठेवण्याची जागा. कॉपी म्हणजे फाईलची प्रत तयार करणे. मूव्ह म्हणजे फाईल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवणे. डिलीट केलेली फाईल रिसायकल बिनमध्ये जाते. सर्चच्या मदतीने आपण फाईल पटकन शोधू शकतो. एक्सटेन्शनवरून फाईलचा प्रकार ओळखता येतो. उदाहरणार्थ DOCX दस्तऐवज,
JPG चित्र, MP3 संगीत, MP4 व्हिडिओ. आता तुम्ही स्वतः संगणकावर सराव करा. माय वर्क नावाचा फोल्डर तयार करा. तो फोल्डर उघडा. essay.txt नावाची टेक्स्ट फाईल तयार करा. त्यामध्ये काही वाक्ये लिहा. फाईल सेव्ह करा. पुन्हा ती फाईल उघडून वाचा. अशा प्रकारे सराव केल्याने संगणक वापरण्याचा आत्मविश्वास वाढतो. आपण खऱ्या आयुष्यात पुस्तकांची व्यवस्था विषयानुसार ठेवतो. तसेच संगणकामध्ये फाईल्सची व्यवस्था फोल्डरमध्ये ठेवतो. डेस्कटॉपवर राईट क्लिक करा. न्यू आणि नंतर फोल्डर निवडा. आता 4 फोल्डर तयार करा. मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान. यानंतर प्रत्येक फोल्डरमध्ये त्या विषयाशी संबंधित फाईल सेव्ह करा. व्यवस्थित फोल्डर रचना म्हणजे वेळेची बचत. चला विद्यार्थ्यांनो, आता तुमची परीक्षा. प्रश्न क्रमांक 1. फोटो कुठे ठेवला जातो? उत्तर फाईल. प्रश्न क्रमांक 2. essay.docx म्हणजे काय? उत्तर फाईल. प्रश्न क्रमांक 3. डिलीट केलेली फाईल कुठे जाते? उत्तर रिसायकल बिन. प्रश्न क्रमांक 4. नवीन फोल्डर तयार करण्यासाठी कोणता पर्याय वापरतो? उत्तर न्यू फोल्डर. प्रश्न क्रमांक 5. फाईलची ओळख कशामुळे होते? उत्तर नाव आणि एक्सटेन्शन. प्रश्न क्रमांक 6. फाईल दुसऱ्या ठिकाणी हलवण्यासाठी कोणता पर्याय वापरतो? उत्तर मूव्ह. प्रश्न क्रमांक 7. फाईल शोधण्यासाठी कोणती सुविधा वापरतो? उत्तर सर्च. प्रश्न क्रमांक 8. फाईलचा प्रकार दाखवणाऱ्या भागाला काय म्हणतात? उत्तर एक्सटेन्शन. खूप छान. आता तुमच्यासाठी एक मजेदार आव्हान आहे. माय स्कूल नावाचा फोल्डर तयार करा. त्या फोल्डरमध्ये मराठी नावाचा सब फोल्डर तयार करा. मराठी फोल्डरमध्ये माझी माहिती नावाची टेक्स्ट फाईल तयार करा. ही सर्व कामे फक्त 2 मिनिटात पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तयार आहात ना? मग सुरुवात करा. विद्यार्थ्यांनो, घरातील कपाटामध्ये आपण पुस्तके विषयानुसार ठेवतो. मराठीची पुस्तके एका ठिकाणी, गणिताची पुस्तके दुसऱ्या ठिकाणी. यामुळे आवश्यक पुस्तक पटकन सापडते. अगदी त्याचप्रमाणे संगणकामध्ये फाईल्स आणि फोल्डर्सची व्यवस्था ठेवली तर काम जलद होते, डेटा सुरक्षित राहतो आणि वेळेची बचत होते. अभिनंदन विद्यार्थ्यांनो, तुम्ही फाईल्स आणि फोल्डर्स हा अध्याय यशस्वीपणे पूर्ण केला आहे. आज आपण शिकलो फाईल म्हणजे काय, फोल्डर म्हणजे काय, सब फोल्डर, कॉपी आणि मूव्ह, डिलीट आणि रिसायकल बिन, सर्च, एक्सटेन्शन, फाईल सेफ्टी. नियमित सराव करा, नवीन गोष्टी शिकत राहा आणि स्मार्ट संगणक वापरकर्ता बना. पुढील अध्यायात आपण संगणकातील हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर बद्दल शिकणार आहोत. धन्यवाद.